राज्यात पावसाने दडी मारली. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय आणि त्यातच हवामान खात्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत मोठा आणि धोक्याचा इशारा दिलाय. एका बाजूला पावसाची ओढ तर दुसरीकडे आगीचे झोडकर. नेमकं काय चाललंय महाराष्ट्राच्या हवामानात? तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहे GR इन्फॉर्मेशन न्यूज चॅनल. आणि आज बघा, आजची सर्वात मोठी बातमी आहे हवामान संदर्भातील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जूनचा तिसरा आठवडा संपत आलाय, पण राज्यात मान्सून अद्यापही पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. बघा, पेरणीसाठी आतुर झालेल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना हवामान खात्याने इशारा दिलाय. शेतकरी बांधवांनो, चुकूनही पेरणीची घाई करू नका. होय, जमिनीत पुरेशी ओळ आल्याशिवाय बी जमिनी टाकू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढावू शकतं, असं स्पष्ट आणि सल्ला हवामान विभागाने दिलाय. एका बाजूला पावसाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे विदर्भात मात्र अक्षरात आगीच्या झळा बसतायत. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तापमान इतकं भयंकर वाढलंय की घराबाहेर पडणं ही मुश्किल झालंय. सोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे विदर्भ वासियांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागेल. बघा, आता वळूया पश्चिम महाराष्ट्र आणि आपल्या सोलापूरकडे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याने अक्षरात कहर केलाय. हवेतील तापमात्र प्रचंड वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. जे नको झालाय. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्याच्या पावसाची शक्यता असली तरी शेतकऱ्यांना ज्या मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा आहे त्यासाठी तब्बल 23 जून ची ही वाट पाहावी लागणार आहे. बघा, 22 आणि 23 जून नंतरच कोकणात म्हणजे की मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही तापमान 34 अंशात पुढे असून तिथे हवामान कोरडं आणि उष्णता राहणार आहे. बघा, थोडक्यात सांगायचे तर बळीराजाची आणि सर्वसामान्याची निसर्गाकडून अजूनही परीक्षा सुरू आहे. आणि जोपर्यंत हवामान खात्याचा पुढचा अलर्ट येत नाही आणि दमदार पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीची धोका हे पत्करू नका. बघा, करू नका. आणि शेतकऱ्यांच्या हिताची ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आणि बाजूवर पोहोचलेली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो बघा, आता जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या भागातील पावसाच्या प्रत्येक अचूक अपडेटसाठी आपल्या या GR इन्फॉर्मेशनला आता सबस्क्राईब करा. चला मग आता भेटूया अशाच पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.